धरा. विषय असा सुरू आहे की आत्मा हा परमानंद रूप आहे अशा सिद्धांताच्या विषयी पूर्वपक्षीने आक्षेप घेतला की आत्म्याच्या परमानंद रूपत्वाचं तुम्हाला भान आहे की नाही आहे असं म्हणाल तर आत्मा परमानंद रूप आहे असा ज्याला अनुभव आलेला आहे त्याची विषयाच्या प्राप्तीची इच्छा होऊ नये, पण सर्वांना विषय मिळवण्याची इच्छा होते. याचा अर्थ कोणालाही आत्मा परमानंद रूप आहे असं ज्ञान नाही. बरं, नाहीच असं म्हणावं, आत्म्याच्या परमानंद रूपत्वाचं भान किंवा ज्ञान किंवा अनुभव कोणालाही नाही असं म्हणावं, तर मग ज्याचं भानच नाही किंवा ज्ञान नाही त्याच्या संबंधाने प्रेम होऊ नये. मग आत्मा हा परमप्रीतीचा विषय होणार नाही, कारण ज्या वस्तूचं ज्ञानच नाही त्या वस्तू संबंधाने प्रेम कसं होईल, आवड कशी निर्माण होईल, असा विषय आपण काल पाहिला. आणि उत्तर असं दिलं की आत्म्याच्या परमानंद रूपत्वाचा आम्हाला भानही आहे, आभानही आहे. मग दोन्ही कसं असणं शक्य आहे अशी शंका केली. आणि पूर्वपक्षाला पुन्हा सिद्धांती म्हणतात की कोणत्या कारणाने दोन्ही असणं शक्य नाही असं तुला वाटतंय? अदृष्टचरम उपपत्तिरहितत्वम वा, म्हणजे असं जगात कधी दिसून येत नाही म्हणून का, किंवा असं संभवनीयच नाही असं तुला म्हणायचं आहे का? तर पूर्वपक्षी म्हणतो की हो, असं आम्हाला जगामध्ये कुठं दिसून येत नाही की एकाच वस्तूचं एकाच वेळी एकाच काळामध्ये भानही आहे ना आभानही आहे. मग त्याला उदाहरण दिलं अध्येतृवर्ग मध्यस्थ पुत्राध्ययन शब्दवत. त्या पाठकांचा विद्यार्थ्यांचा जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये एका वडिलांचा मुलगाही आहे, त्याचाही तो आवाज सुरू आहे आणि मग त्याचा ध्वनी मात्र त्या वडिलांना जातोही आणि नाही जातही, असं दोन्ही पद्धतीने आपल्याला उत्तर द्यावं लागतं. विशेष रूपाने जात नाही, सामान्य रूपाने जातो. सगळ्यांचं एकदम उच्चारण सुरू आहे, त्याच्यात मुलगाही म्हणतो आहे, म्हणजे तो म्हणतोय असं सामान्य रूपाने ज्ञान होत आहे, परंतु हा शब्द हा ध्वनी माझ्या मुलाचा आहे असं विशेष मात्र जात नाही. का बरं? त्या ठिकाणी प्रतिबंध आहे. सर्वांनी एकदम उच्चारण करणं हा त्या ठिकाणी प्रतिबंध आहे. म्हणून त्या एकाच पुत्राच्या ध्वनीच्या संबंधाने वडिलांना विशेष रूपाने भान आणि सामान्य रूपाने अभान, बरोबर? त्याप्रमाणे आम्हाला आत्म्याच्या परमानंद रूपत्वाचं भानही आहे आणि आभानही आहे, कारण मध्ये प्रतिबंध मानला की हे जुळून येतं सगळं. काय प्रतिबंध आहे? तर मूल असणारी अविद्या, आत्मस्वरूपाचं आपल्याला अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानामुळे, त्या प्रतिबंधामुळे काय होतं की आम्हाला आत्मा परमानंद रूप आहे असं सामान्य रूपाने कळतं, पण विशेष रूपाने मात्र कळत नाही. असा इथपर्यंत विषय झाला आहे. आता हा जो विषय आहे तो काही ग्रंथकार सांगतायत म्हणजे काहीतरी त्यांची कल्पनेतलं त्यांनी लिहिलं आहे ग्रंथामध्ये, असं कधीच मनात वाटू द्यायचं नाही. ही आपलीच अनुभूती आहे, हे संपूर्ण विश्वाची अनुभूती आहे. सगळ्या जगाला मी आहे असं ज्ञान आहे, पण मी ब्रह्म आहे असं मात्र ज्ञान नाही. मी आहे असं ज्ञान आहे, मी कोण, सोमाजी गोनाजी काय जे असेल स्वतःचं नाव, त्या रूपाने त्याला ज्ञान आहे, सामान्य रूपानं आहे. पण विशेष रूपाने विचारलं तुम्ही ब्रह्म आहात, तर तो म्हणतो अहो मी कसा ब्रह्म असेल, म्हणजे त्याला ब्रह्मत्वाने मात्र स्वतःचं ज्ञान नाही. वस्तुस्थितीच आहे की नाही? मग आपल्याला मीच ज्ञान आहे का अज्ञान आहे? तर ज्ञानही आहे ना अज्ञानही आहे. मग कसं? सामान्य रूपाने ज्ञान आहे, विशेष रूपाने आपल्याला आपलंच अज्ञान आहे, असं चिंतन आपल्याला करावं लागतंच. कशामुळे असं बरं दोन्ही होतं? तर उत्तर आहे इह अनादि अविद्या एव व्यामोहिक निबंधनम. काय आहे? अनादि असणारी अविद्या, हे त्याला मूळ कारण आहे. जोपर्यंत अविद्या आपली जाणार नाही तेवी काय समूळ अविद्या खाये ते ज्ञान जय उभे होय. ज्ञानोबराय म्हणतात संपूर्ण अविद्येला नष्ट करणारं, गिळंकृत करून टाकणारं ज्ञानच जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये प्रकट होतं तेव्हा मात्र त्याला मीच विशेष रूपाने ज्ञान होतं. मग तो म्हणतो मी वासुदेव तत्वता, त्याला असं ज्ञान होत असतं. मग ते अविद्या आहे, ते कारण आहे असं पाहिलं. मध्येच एक 13व्या श्लोकामध्ये प्रतिबंध म्हणजे काय त्याचं लक्षण केलं आहे की ज्या वस्तूच्या संबंधाने आहे असा व्यवहार व्हायला पाहिजे, त्या वस्तूच्या संबंधाने नाही असा व्यवहार होणं म्हणजे प्रतिबंध. वस्तू इथे आहे तर ती वस्तू आहेच म्हणायला पाहिजे ना, नाही म्हणता येईल का? म्हणता येत नाही. पण नाही म्हणायला लागला तर काय म्हणावं लागतं? काहीतरी प्रतिबंध आहे, बरोबर ना? हा प्रतिबंध म्हणजे याला विपरीत ज्ञान झालेलं आहे. या प्रतिबंधाचं कारण काय असतं? तर अविद्या, अज्ञान सिद्धांतामध्ये. आणि व्यवहारामध्ये जो दृष्टांत सांगितला पुत्रध्वनीचा, त्या ठिकाणी
समानाविहार म्हणजे समान, एक सर्वांनी एकदम केलेलं उच्चारण, त्यामुळे त्या ठिकाणी प्रतिबंध झाला वडिलांना विशेष रूपाने त्या मुलाचा ध्वनी ऐकण्यामध्ये. समजतंय ना? आणि या ठिकाणी विशेष रूपाने आत्मस्वरूपाच्या आनंदाचं भान होण्यामध्ये काय प्रतिबंध आहे? तर अविद्या. इतका आपला विषय झालेला आहे. आता श्लोक नंबर 15ची अवतरणिका. इदानीं प्रतिबंध हेतुभूताम अविद्यां प्रतिपादयितुम तन्मूलभूतां प्रकृतीं व्युत्पादयती. इदानीं आता, इदानीं म्हणजे काय? आता, यानंतर, म्हणजे अविद्या हे प्रतिबंधाचं कारण आहे असं सांगितल्यानंतर आत्ता सांगतायत ग्रंथकार की प्रतिबंध हेतुभूताम अविद्यां प्रतिपादयितुम, प्रतिबंधाला कारण असणारी जी अविद्या, त्या अविद्येचं प्रतिपादन करण्याकरिता तन्मूलभूतां प्रकृतीम, त्या अविद्येचंही मूलभूत जे स्वरूप आहे, प्रकृती म्हणतात तिला, त्या प्रकृतीचं व्युत्पादन म्हणजे विशेष रूपाने प्रतिपादन ग्रंथकार करतायत. काय करतायत कळालं पाहिजे. आता पुढच्या श्लोकामध्ये काय सांगतायत? अविद्या हे कारण आहे हे सांगितलं आहे. तर मग अविद्येची सुद्धा मूलभूत अवस्था म्हणजे प्रकृती आहे. अविद्यासुद्धा जिथून आली, ज्याच्यामुळे आपल्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, अशी कोण आहे? मग मूल प्रकृती आहे. तिला माया म्हणतात. तर ती माया म्हणजे काय आहे? ती प्रकृती म्हणजे काय आहे? त्या प्रकृतीचं, मूलभूत प्रकृतीचं, मूलभूताम शब्दाचा अर्थ जगताला कारण असणारी, आपल्या अज्ञानाला कारण असणारी, बंधाला कारण असणारी, संपूर्ण व्यवहाराला खरी जी मूलभूत कारण आहे अशी असणारी जी प्रकृती आहे, त्या प्रकृतीचं म्हणजे मायेचं निरूपण ग्रंथकार या श्लोकापासून पुढे करतायत. बघा श्लोक नंबर 15. चिदानंदमय ब्रह्म प्रतिबिंब समन्विता तमो रजसत्वगुणा प्रकृतिर्द्विविधा च सा. चिदानंदमय ब्रह्म प्रतिबिंब समन्विता तमो रजसत्वगुणा प्रकृतिर्द्विविधा च सा. चिदानंदमय ब्रह्म प्रतिबिंब पदच्छेद. चिदानंदमय ब्रह्म प्रतिबिंब समन्विता तमो रजसत्वगुणा प्रकृती द्विविधा च सा. अन्वय. चिदानंदमय ब्रह्म प्रतिबिंब समन्विता तमो रजसत्वगुणा प्रकृती च सा द्विविधा. चिदानंदमय ब्रह्म, चिदानंदमय हे ब्रह्माचं विशेषण आहे. कसं ब्रह्म आहे? चित म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. आनंद म्हणजे आनंदमय, इथं मय हा जो प्रत्यय आहे तो स्वरूप या अर्थाचा वाचक आहे. मयट हा जो प्रत्यय आहे त्याचे 3 अर्थ होत असतात व्याकरणामध्ये. मयट हा एक काय आहे? प्रत्यय आहे. प्रत्यय असं अन्नमय कोश म्हणतो आपण. अन्नमय, तिथं मयट प्रत्ययाचा अर्थ आहे विकार. अन्नापासून निर्माण झालेला एक विकार म्हणजे परिणाम, म्हणजे हा स्थूल देह आहे म्हणून याला अन्नमय असं म्हटलेलं आहे. म्हणजे मयट प्रत्ययाचा एक अर्थ विकार असा होतो. मयट प्रत्ययाचा दुसरा अर्थ होतो प्राचुर्य. प्राचुर्य म्हणजे आधिक्य, प्रचुरता, अधिकता, भरपूर. समुद्रामध्ये काय म्हटले? पाणीच पाणी आहे. बरोबर ना? समुद्र कसा आहे? जलमय. बरोबर ना? जलमय सागर असं म्हणायला लागला. तर मग समुद्र कसा? जलमय आहे की नाही? मग भरपूर जरी पाणी असलं तर समुद्रामध्ये पाणीच आहे का? का रत्न पण त्याच्यामध्ये आहेत, मासे पण आहेत, काही जलचर प्राणी पण आहेत. बरोबर ना? पण जास्त काय आहे? पाणी. म्हणून जलमय असं आपण त्याला म्हटलं जातं. बरोबर ना? आणि इथं ब्रह्म काय? चिदानंदमय, आनंदमय, चिन्मय असं जेव्हा शब्द येतात ब्रह्माच्या संबंधाने, तेव्हा इथं प्राचुर्य किंवा विकार असे अर्थ घ्यायचे नाही. कोणता अर्थ घ्यायचा? स्वरूप असा अर्थ घ्यायचा. चिद आनंदमय म्हणजे चिद आनंद स्वरूप असं कोण आहे? ब्रह्म आहे. आणि अशा ब्रह्माच्या प्रतिबिंब समन्विता, प्रतिबिंबाने युक्त असलेली, सम्यक अन्वित म्हणजे युक्त. बरोबर ना? ब्रह्माचं जिच्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे, थोडक्यात असा अर्थ होतो. कसं ब्रह्म? सच्चिदानंदमय. इथं सत शब्दाचं घ्या उपलक्षणी हे 2.
सच्चिदानंदमय असणारं जे ब्रह्म आणि अशा ब्रह्माच्या प्रतिबिंबाने युक्त अशी कोण? प्रकृती. बरोबर ना? हे प्रकृतीचं विशेषण आहे. आणि तमो रजस सत्व गुणा म्हणजे काय? तम, रज आणि सत्व 3 प्रकारचे गुण आहेत. म्हणजे त्रिगुणात्मिका अशी आहे कोण? प्रकृती. बरोबर ना? गुणमयी अशी आहे. कोण? प्रकृतीमध्ये गुण आहेत असं कधीच बोलायचं नाही. प्रकृती गुणमय आहे. समजतंय ना? प्रकृतीच्या ठिकाणी 3 गुण आहेत असं म्हणायचं नाही. प्रकृती त्रिगुणात्मक आहे. समजतंय ना? सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत आणि 3 गुण म्हणजेच प्रकृती आहे. समजतंय ना? 3 गुण हेच प्रकृतीचं काय आहे? स्वरूप आहे असा अर्थ. जसं ब्रह्म चिदानंदमय बरोबर स्वरूप, तसं प्रकृती गुणमय त्रिगुणात्मक अशा प्रकारची आहे. कोण? प्रकृती. मग प्रकृतीचे हे 2 विशेषण दिले. पहिलं विशेषण काय आहे? प्रकृती म्हणजे काय? चिदानंदमय अशा ब्रह्माच्या प्रतिबिंबाने युक्त असते ती प्रकृती. अजून कशी? त्रिगुणात्मिका. सत्व, रजस, काय? तमो गुणात्मिका अशी प्रकृती. आणि साच द्विविधा, ती जी प्रकृती आहे ती कशी आहे? पुन्हा 2 प्रकारची आहे. च शब्द आलाय ना, त्याने इथं टीकाकारांनी म्हटलंय पुढे सुद्धा एक 3रा प्रकार तमोगुणात्मिका प्रकृतीचा प्रकार एक पुढे सांगणार आहेत. म्हणजे 3 प्रकारची आहे ती खरी. प्रामुख्याने तशी 2च प्रकारची आहे. 3रा प्रकार एक पुढं सांगणार आहेत म्हणून चकार दिलेला आहे. समजलं ना? तर प्रामुख्याने किती प्रकारची आहे ती प्रकृती? 2 प्रकारची आहे. कोणती ते पुढे येणार आहे. पण प्रकृतीचे 2 विशेषणं दिली. कोणती? ती प्रकृती एकटी कधीच राहत नाही. त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? ब्रह्माचं प्रतिबिंब. बरोबर ना? प्रतिबिंब म्हणजे काय? प्रतिबिंब म्हणजे ब्रह्माची सत्ता स्फूर्ती घेणारी असा अर्थ करायचा. म्हणजे काही कुठेतरी ब्रह्म आहे पुढं आरसा ठेवला आणि त्या ब्रह्माचं प्रतिबिंब त्या मायेमध्ये प्रकृतीत पडलं असं घ्यायचं का? जसं पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पडलं किंवा आरशात प्रतिबिंब पडलं तसं ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं का त्या प्रकृतीत? नाही. तिथं प्रकृतीत प्रतिबिंब पडलं याचा अर्थ असा आहे की ब्रह्माची सत्ता स्फूर्ती तिनं घेतलेली आहे, कारण ती जड आहे स्वतः. कोण? प्रकृती. कशी आहे स्वरूपाने? जड आहे. बरोबर. जसं फॅन हा जड असतो पण त्याला आपण विद्युत लावली, बटन लावलं की मगच फिरतो, नाहीतर फिरत नाही. म्हणजे तो फॅन लाईटनं युक्त पाहिजे की नाही? विजेने युक्त पाहिजे. तसं ही प्रकृती काहीच जग निर्माण करू शकत नाही, स्वतः काहीच करू शकत नाही, कारण ती जड आहे दगडासारखी, ती काहीच करू शकत नाही. मग तिच्यामध्ये जेव्हा ब्रह्माची सत्ता स्फूर्ती येते तेव्हा ब्रह्माच्या सत्तेने ती सत्तावान होते, स्फूर्तीने स्फूर्तिवान होते आणि मग जगत निर्माण करण्याची शक्ती तिच्यामध्ये येते. समजतंय ना? असा त्याचा अर्थ आहे. म्हणून म्हणायचं ब्रह्माच्या प्रतिबिंबानं युक्त आणि त्रिगुणात्मिका अशी असणारी प्रकृती आणि ती पुन्हा 2 प्रकारची आहे असं ग्रंथकार बोलतायत. ठीक आहे. यत चिदानंद रूपम ब्रह्म तस्य प्रतिबिंबेन प्रतिच्छायया समन्विता युक्ता तमोरजस सत्वगुणा सत्वरजस्तमो गुणानां साम्यावस्था या सा प्रकृती इति उच्यते. सा च द्विविधा द्विप्रकारा भवति चकाराद वक्षमाणं प्रकारांतरंच सूचयति. जे यत म्हणजे जे कोण? ब्रह्म. कसं आहे? चिदानंद रूप आहे, चिन्मय आहे आणि आनंदमय आहे असं ब्रह्म. तस्य प्रतिबिंबेनं, त्या ब्रह्माच्या प्रतिबिंबाने म्हणजे प्रतिछायेने, त्याचंच प्रतिछाया, त्याचंच एक प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबाने म्हणजे सत्तास्फूर्तीने समन्विता युक्त असलेली अशी प्रकृती आहे. अजून कशी येते? तमोरजस सत्वगुणा म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांची साम्यावस्था. बघा आता हे साम्यावस्था आल्यामुळे थोडं सांगावं लागेल. जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा हे सगळं जग प्रकृतीमध्ये लीन होतं. त्याला काय म्हणतात? महाप्रलय. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश हे सर्व महाभूतं त्या प्रकृतीमध्ये लीन होतात. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे आतल वितल वगैरे सगळे 14 भुवन असे अनंत ब्रह्मांड, सगळे ब्रह्मांड त्या मायेमध्ये लीन होतात. समजलं? मग जेव्हा ती लीन अवस्था असते अशा वेळेला त्या प्रकृतीची साम्यावस्था असते. त्या गुणांची प्रकृती काय आहे? त्रिगुणात्मक आहे
मग त्या प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम, हे 3 गुण असे लेवलला असतात. लेवलला म्हणजे काय? समान, कमी अधिक नसणं. कमी अधिक होणं म्हणजे वैषम्य, याला विषम अवस्था म्हणतात. आणि समान असणं म्हणजे काय? साम्य अवस्था म्हणतात. महाप्रलयामध्ये प्रकृतीच्या ठिकाणी असणारे जे 3 गुण आहेत ते कसे असतात? साम्य अवस्थेत असतात. कसे असतात? साम्य अवस्थेमध्ये. मग ते विषम अवस्थेमध्ये आलं की जग निर्माण होतं. सत्वगुण अधिक झाला, ज्ञानेंद्रिय निर्माण व्हायला लागले. भगवंताच्या इच्छेने काय होतं? सत्वगुण अधिक होतो, रजगुणाचं साह्य मिळतं. सत्वगुणापासून मन, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे ज्ञानेंद्रिय निर्माण व्हायला लागतात. रजगुणाच्या साह्याने पुन्हा तमगुणापासून काय होतं? पृथ्वी, जल, तेज, वायू वगैरे पंचमहाभूत, पंचतन्मात्रा वगैरे हे उत्पन्न व्हायला लागतं. अशी जगताची उत्पत्ती होते. कधी? जेव्हा विषम अवस्था होते, 3 गुणांची कमी अधिक गुण होतात, तेव्हा जग निर्माण व्हायला लागतं. मग साम्य अवस्था इथं म्हटलंय. मग साम्य अवस्था आहे म्हणजे काय? जेव्हा जग नाही. आता साम्य अवस्था आहे का हो प्रकृतीची? नाही. आता कुठेतरी सत्वगुण वाढला आहे, कुठं तमगुण वाढलेला आहे, कुठं रजगुण वाढलेला आहे, कमी अधिक आहे. बरोबर ना? साम्य अवस्था म्हणजे काय? जेव्हा जग निर्माण झालेलं नाही. महाप्रलयाची अवस्था आहे. ब्रह्माचं प्रतिबिंब पडलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मग बरोबर ना, मग ती जी प्रकृती आहे ते 3 गुणांच्या साम्य अवस्थेने युक्त आहे. त्याच्यामध्ये 3 गुण समान अवस्थेमध्ये आहेत, कमी अधिक प्रमाणात नाहीत. अशी तिला म्हणायचं प्रकृती. प्रकृती म्हणजे उपादान कारण. प्रकर्षेन क्रियते यस्मात् सा प्रकृती. जिच्यापासून सगळं जग निर्माण केलं जातं ती मूलभूत अवस्था, कारण अवस्था, तिला म्हटलं जातं प्रकृती. म्हणजे उपादान कारण जगताचं, तिला म्हटलं जातं प्रकृती. मग ते उपादान कारण रूपाने जेव्हा असते तेव्हा ते साम्य अवस्थेत असते, असा अर्थ आहे. सा प्रकृती ही अशीची प्रकृती इथे उच्चते, तिला प्रकृती म्हटलं जातं. प्रकृती शब्दाने कायम ध्यानात ठेवायचं, जगताचं परिणामी उपादान कारण असा प्रकृती शब्दाचा अर्थ होतो. साच द्विविधा द्विप्रकारा भवती. ती जी प्रकृती आहे ते 2 प्रकारची असते. कोणती? ती पुढे येणार आहे पुढच्या श्लोकामध्ये. टीकाकार सांगतायत की चकारात वक्षमाणम प्रकारांतरंच सूचयते. च आलाय ना, प्रकृतीर द्विविधा च सा, तिथं च आलाय, त्या चकाराने असं सूचित केलंय ग्रंथकारांनीच. टीकाकार सांगतायत की आणखी एक दुसरा प्रकार या प्रकृतीचा, तिसरा प्रकार पुढे सांगणार आहेत. मग तो सुद्धा इथंच सूचित केलाय ग्रंथकाराने. म्हणजे टीकाकार जेव्हा मूळ श्लोकावर टीका लिहितात, भाष्य लिहितात, तेव्हा स्वतःच काहीतरी सांगतात असा त्याचा अर्थ नसतो. मूळ ग्रंथकारांनी त्या शब्दामधून काही सूचना दिलेल्या असतात. मग त्या काय सूचना दिल्यात त्याचं प्राकट्य म्हणजे टीका. समजतंय ना? मूळ ग्रंथकारांनाच अभिप्रेत असणारा एखादा भाव असतो, तो भाव प्रकट करणं त्याला म्हटलं जातं टीका. म्हणून मूळ ग्रंथकारांनीच सूचित केलंय च शब्दाने की आणखी एक तिसरा प्रकार पुढे आम्ही सांगणार आहोत. आणि हे मात्र आपल्याला कळत नाही म्हणून सूचित आपल्याला टीकाकार करून देत आहेत की असं असं आहे. काय? चकारात वक्षमानम. वक्षमान शब्द आला की समजून घ्यायचं पुढे, बरोबर ना, पुढे सांगितल्या जाणार. प्रकारांतरम सूचयते, अन्य एक प्रकार सांगितलेला आहे, तो सूचित केलेला आहे. तमः प्रधान रूप प्रकृती. पुढच्या श्लोकामध्येच येणार आहे, 18व्या श्लोकात. पुढच्या नाही, पुढं तिसरा येईल. 18व्या श्लोकामध्ये पुढं येणार आहे तिसरा प्रकार. तर बघा आता, सहेतुकम द्वैविध्यम दर्शयते. म्हटले ती प्रकृती 2 प्रकारची आहे म्हणालात. कोणते ते 2 प्रकार आहेत सांगा जरा. सहेतुकम. सहेतुकम म्हणजे हेतुसहित, कारणासहित. ते 2 प्रकार का झाले, त्याचं काय कारण आहे? पुन्हा त्या कारणासकट ते जे 2 प्रकार आहेत प्रकृतीचे ते ग्रंथकार या ठिकाणी सांगतायत. श्लोक नंबर 16. सत्वशुद्ध्य विशुद्धीभ्याम माया विद्ये च ते मते माया बिंबो वशीकृत्य ताम स्यात् सर्वज्ञ ईश्वरः. सत्वशुद्ध्य विशुद्धिभ्यां माया विद्ये च ते मते माया बिंबो वशीकृत्य ताम स्यात् सर्वज्ञ ईश्वरः. सत्वशुद्ध्य विशुद्धिभ्यां माया विद्ये च ते मते माया बिंबो वशीकृत्य ताम स्यात् सर्वज्ञ ईश्वरः. सत्वशुद्ध्य विशुद्धिभ्यां माया
सत्वशुद्धि अविशुद्धिभ्यां माया विद्ये च ते मते मायाबिंबः वशीकृत्य ताम स्यात् सर्वज्ञः ईश्वरः। अन्वय सत्वशुद्ध विशुद्धिभ्यां ते च माया विद्ये मते मायाबिंबः ताम वशीकृत्य सर्वज्ञः ईश्वरः स्यात्। अर्थ सत्वशुद्ध विशुद्धिभ्यां, सत्व म्हणजे सत्वगुण, बरोबर, शुद्धी म्हणजे काय, सत्वगुणाची शुद्धी, अविशुद्धी म्हणजे काय, सत्वगुणाची अशुद्धी. या दोन प्रकारांनी सत्वगुणाची शुद्धी आणि सत्वगुणाची अशुद्धी या दोन प्रकारांनी च ते माया विद्ये मते, त्यांना क्रमाने माया आणि अविद्या असं शास्त्रात मानलेलं आहे. बरोबर, क्रमाने लावायचं. सत्वशुद्धी माया, बरोबर ना, सत्वशुद्धी या उपाधीनं युक्त असलेली ती कोण, माया. आणि सत्व म्हणजे सत्वगुण, अशुद्धी जिच्यामध्ये सत्वगुण कसा आहे, अशुद्ध आहे, तिला काय म्हणायचं, अविद्या. समजतंय ना. थोडक्यामध्ये आपल्या भाषेमध्ये, वेदांताच्या भाषेमध्ये असं म्हणायचं काय, शुद्ध सत्वगुण प्रधान म्हणजे माया. बोलत राहा बरं, माया कुणाला म्हणायचं, शुद्ध सत्वगुण प्रधान अशी कोण आहे, माया. आणि अविद्या कुणाला म्हणायचं, मलिन सत्वगुण प्रधान. कशी कशी, मलिन सत्वगुण प्रधान, जिच्यामध्ये मलिन, मलिन म्हणजे काय, अशुद्ध असा, थोडासा रजोतम गुणाने मिश्रित अशा प्रकारचा सत्वगुण आहे, तिला म्हणायचं अविद्या. बरोबर ना, बरोबर. आणि माया म्हणजे काय, जिच्यामध्ये रजतम गुणाचं मालिन्य नाही, शुद्ध सत्वगुण आहे त्याच्यामध्ये. शुद्ध सत्वगुण म्हणजे काय, रजोगुणाचं मालिन्य असतं, तमगुणाचं मालिन्य, म्हणजे रजतम गुण रूपी मालिन्य ज्याच्यामध्ये नाही असा शुद्ध स्वच्छ गुण कोणता, सत्वगुण. अर्थात एकटा सत्वगुण असं नाही बरं घ्यायचं, कारण एकटा गुण कधीच राहू शकत नाही. हे तीन गुण कायम सोबत राहतात, यांचं वैशिष्ट्य आहे. सत्वगुण जरी शुद्ध असला तरी त्या ठिकाणी रजगुण तमगुण पाहिजे की नाही. आपल्यातच बघा ना, एखादा शुद्ध सात्विक माणूस आहे, वारकरी आहे, रोज सकाळी 3 वाजता उठतो, इंद्रायणीचं स्नान करतो, प्रदक्षिणा, माऊलींचं दर्शन करतो, पुन्हा त्याची देवपूजा 4 तास चालते, पुन्हा सगळं 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 12 वाजता जेवण कर. किती सत्वगुण आहे, सत्वगुणाचा प्रकर्ष आहे की नाही, बरोबर ना. इतका जरी सत्वगुण मोठा असला, शुद्ध असला, सगळं खरं आहे, तर विकार नाही, कुठला काम क्रोध नाही, त्याच्यामध्ये काय नाही, जाड्यता नाही, त्याला आळस येत नाही, तमोगुण नाही, सगळं खरं आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी फक्त सत्वगुणच आहे, रजगुण तमोगुण नाहीच असं आहे का. मग असा वारकरी काय झोपतच नाही का, 2 तास तरी झोपतच असेल ना, 2-3 तास तरी झोपतच असेल. प्रदक्षिणा करण्यासाठी चालावं लागेल ना, मग चालणं ही क्रिया आहे ना, आणि क्रिया म्हणजे रजगुणाला, म्हणजे सत्वगुणाला सुद्धा प्रकट करण्यासाठी रजतम गुणाचं साह्य लागतं. समजतंय ना. म्हणून कधीच कोणताच गुण एकटाच राहत नाही, दुसरे गुण 2 गुण असतातच, फक्त खूप कमी असतात. बरोबर ना. जेव्हा सत्वगुण प्रकर्ष आहे, प्रकर्षाने आहे, रजगुण तमगुण अगदी दबलेले आहेत, ते तोंड बाहेर काढू शकत नाही, असे कमी आहेत, त्याला काय म्हणायचं, शुद्ध सत्वगुण म्हणायचं. ज्या वेळेला रजोतमोगुण भरपूर वाढलेत, सत्वगुण उगमध्ये दबलेला आहे, कधीतरी पाठात आला की तेवढ्यापुरतं बरं वाटतं, बरोबर ना. नाही नाही, आता पाठांतरच कर, आता पाठच ऐकायचे, आता पंचदशी तयार, सत्वगुण असा उफळून येतो बाहेर, बरोबर ना. आणि बाहेर एकदा गेला, कुणाचं गायन ऐकलं, असंच मी गायन शिकलो, असंच मी मृदंग, असंच मला कीर्तन आलं पाहिजे. हे सगळं बहिरंग आहे, लक्षात ठेवा. कीर्तन जरी असलं आणि काही जरी आलं, सगळी बहिरंग साधनं झालीत हे वारकरी संप्रदायातले. अंतरंग साधन आहे, पाठ ऐका, पाठांतर करा, चिंतन करा, हे खरी अंतरंग साधनं आहेत संप्रदायाचे, बाकी सगळी बहिरंग साधनं आहेत. म्हणजे असं होतं की नाही आपल्याला, म्हणजे काय, आपल्यामध्ये रजगुण तमगुण अधिक असतो आणि सत्वगुणाला तो दाबतो, त्याला म्हणायचं मलिन सत्वगुण. काय म्हणायचं, मलिन सत्वगुण म्हणायचं. तसं या मुळात ती प्रकृती एकच आहे, पण त्याच प्रकृतीला माया आणि अविद्या अशी 2 नावं आली पुन्हा. समजतंय ना.
आपण बऱ्याच वेळा वेदांतामध्ये माया, प्रकृती, अज्ञान अशी नावं येतात ना, अविद्या, ते त्या कारणाने आलेले असतात. मुळात प्रकृती आहे, त्या प्रकृतीला म्हणायचं मूलभूत कारण स्वरूप असलेली कोण? प्रकृती. बरोबर. मग त्याच प्रकृतीला पुन्हा माया असं नाव आलं, अविद्या असं नाव आलं. माया का नाव आलं? जेव्हा ती प्रकृती, बरोबर ना, बघत राहा, ही प्रकृती आहे, ही माया अविद्या, ही प्रकृतीच माया झाली, ही प्रकृतीच अविद्या झाली. ही प्रकृती माया कधी झाली? जेव्हा त्या प्रकृतीला शुद्ध सत्व गुण प्रधान म्हटलं गेलं. बरोबर ना. शुद्ध सत्व गुण प्रधान झाली तेव्हा प्रकृतीलाच माया असं नाव आलं. आणि जेव्हा हीच प्रकृती मलिन सत्व गुण प्रधान झाली तेव्हा या प्रकृतीलाच अविद्या असं नाव आलं. समजतंय ना? एवढंच सांगायचं आहे. किती सोपं आहे. मग आता म्हटले बघा, प्रकृती दोन प्रकारची झाली, माया आणि अविद्या. समजतंय ना? मग माया कुणाची उपाधी आहे आणि अविद्या कुणाची उपाधी आहे? तर माया ईश्वराची उपाधी आहे आणि अविद्या जीवाची उपाधी आहे. बरोबर ना. मग माया ज्याला उपाधी लागली तो ईश्वर. बरोबर ना. तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, स्वतंत्र आहे, असा आहे तो ईश्वर. आणि अविद्या ज्याला उपाधी लागली तो जीव, अल्पज्ञ, अल्पशक्ती, परतंत्र असा झाला. बरोबर ना. कशामुळं? या उपाध्यांमुळं. कशामुळं? हे सगळं उपाधीमुळं. कोणत्या उपाधीमुळं? कारण ईश्वराची उपाधी कोणती आहे? माया. माया कशी आहे? शुद्ध सत्व गुण प्रधान, तिला माया म्हणतात. मग तिच्यामध्ये रजोतम गुण कसा आहे? दबलेला आहे, अभिभूत आहे. बरोबर. सत्वगुण विशेष आहे, शुद्ध सत्वगुण प्रधान अशी माया ईश्वराची उपाधी आहे. त्यामुळं ती माया ईश्वराला बंध प्रदान करीत नाही, त्याला परतंत्र करीत नाही, त्याला अल्पशक्ती करीत नाही, त्याला सर्व शक्तिमान, स्वतंत्र, नित्यमुक्त असंच ठेवते. कुणाला? ईश्वराला. कोण? माया. का? कारण ती कशी आहे? शुद्ध सत्व गुण प्रधान. म्हणून आमच्याकडे वेदांतामध्ये आमचा ईश्वर नित्यमुक्त आहे, स्वतंत्र आहे, सर्वशक्तिमान आहे, सगळं जग तोच निर्माण करू शकतो. हे त्याचंच सामर्थ्य आहे. कशामुळं हे सगळं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलंय? ह्या मायेमुळं. ही माया नसती तर त्यालाही हे काय करता आलं नसतं. समजतंय ना? तेच म्हटलंय पुढे, मायाबिंब ताम वशीकृत्य सर्वज्ञ ईश्वर स्यात्. मायाबिंब म्हणजे काय? त्या मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब. बरोबर ना. मायेमध्ये पडलेलं जे ब्रह्माचं प्रतिबिंब त्याला आपण चिदाभास म्हणतो ईश्वराचा. तो कसा झाला मग? तो ईश्वर रूपी चिदाभास काय करतो? ताम वशीकृत्य, त्या मायेला आपल्या ताब्यात ठेवतो, वशीभूत ठेवतो. बरोबर ना. तिच्या अधीन होत नाही, तिला आपल्या अधीन ठेवतो. कुणाला? मायेला. गीतेमध्ये श्लोक आला बघा, अजोपि सन् नव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन् प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. स्वाम प्रकृतीम अधिष्ठाय असं म्हटलं. त्या मायेला परमात्मा अधिष्ठून तिच्या वशीभूत होत नाही, तिला आपल्या ताब्यात ठेवतो. बरोबर ना. पण आपण काय होतो? मायेच्या अधीन जातो. म्हणून आपण जीव झालो, म्हणून आपण अल्पशक्ती झालो. अर्थात तुम्ही लगेच सिद्धांतात नका जाऊ. काही जण असू द्या, जाऊ द्या. कळलं तुम्हाला? कळलं ना? प्रकृतीचे पण ह्या मायेचे दोन प्रकार आहेत महाराज. एक सांख्याची माया आणि एक वेदांत्याची माया आहे. वेदांत्याची माया कशी आहे माहिती आहे? ताब्यात आहे त्याच्या. कोणाची? वेदांत्याची जी माया आहे ना ती कशी आहे? म्हणजे आमच्या वेदांत शास्त्रातली माया कशी आहे? ताब्यात आहे आमच्या. आणि सांख्यांची जी माया आहे ना ते माया त्या पुरुषाला ताब्यात घेते. बरोबर ना. ती कोणाला ताब्यात घेते? पुरुषाला. पुरुष प्रकृतीस्थो हि भुंक्ते प्रकृती जान गुणान. त्या प्रकृतीच्या अधीन होतो आणि तो पुरुष मग काय करतो? म्हणजे आत्मा, हा जीवात्मा त्या प्रकृतीच्या अधीन होऊन त्या प्रकृतीने दिलेले भोग, मोक्ष वगैरे सुख दुःख भोगत बसतो, असं त्याचा अर्थ आहे. पण आमचा वेदांत सांगतो, अरे माया तुमच्या अधीन आहे. कारण तुम्ही कोण आहे? जरी इथं सांगितलं असलं जीव असा, पण जीव स्वरूपानं त्या ईश्वराचाच अंश आहे आणि ईश्वराच्या अधीन आहे माया, आपण त्याचेच अंश आहेत. म्हणजे आपण पण आपल्या मायेला ताब्यात ठेवलं पाहिजे, तिच्या अधीन आपण नाही गेलो पाहिजे, असा याचा अर्थ आहे. समजतंय ना? मायाबिंब ताम वशीकृत्य
मायेमध्ये पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब चिदाभास त्या मायेला करून म्हणजे आपल्या ताब्यात ठेवून सर्वज्ञ होतो, त्याला ईश्वर म्हणतात. समजलं ना? सर्वम जानाति ते सर्वज्ञ. ईश्वराला संपूर्ण जगताचं एक समवाय अवच्छेदे करून ज्ञान आहे. बरोबर ना? एक समवाय, कारण त्याला सांगावं लागत नाही कुठे काय चाललंय ते. व्यापक आहे ईश्वर आणि त्याला सर्व ज्ञान एकाच काळामध्ये आहे. एकाच काळामध्ये कुठं काय जगात चाललंय त्याला एका क्षणामध्ये कळू शकतं. त्याला काय म्हणायचं? सर्वज्ञ. न सांगता तुम्हा कळ. बरोबर ना? न सांगता करी सर्व काम. का बरं न सांगता? सांगायची गरज नाही, त्याला माहिती आहे, सर्वज्ञ आहे तो. असा आहे म्हणून. ठीक आहे बघा. सत्वस्य प्रकाशात्मकस्य गुणस्य शुद्धिः गुणांतरेण अकलुषीकृतता अविशुद्धिः गुणांतरेण कलुषीकृतत्वं ताभ्यां सत्वशुद्धि अविशुद्धिभ्यां ते च द्विविधे माया विद्ये माया इति अविद्या इति च मते सम्मते. विशुद्ध सत्वगुण प्रधाना माया मलिन सत्व प्रधाना अविद्या इत्यर्थः. सत्वस्य प्रकाशात्मकस्य गुणस्य. प्रकाशात्मक म्हणजे ज्ञानरूप. बरोबर ना? ज्ञान देणारा असा कोण असतो? सत्वगुण असतो. सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुण हा प्रकाशक मानलेला आहे, ज्ञान देतो आपल्याला. प्रकाशात्मक असणारा जो सत्वगुण आहे त्या सत्वगुणाची शुद्धी. शुद्धी म्हणजे काय? अन्य गुणाने त्याला कलुषित न करणं, दूषित न करणं, त्याला म्हणायचं सत्वगुणाची शुद्धी. बरोबर? असा शुद्ध सत्वगुण जिच्यामध्ये प्रधान तिला म्हणायचं माया. आणि अविशुद्धी म्हणजे काय? गुणांतरेण कलुषीकृतत्व. रजतम या दुसऱ्या गुणांनी त्या सत्वगुणाला जेव्हा कलुषित केलं जातं, बरोबर ना, अशुद्ध केल्या जातं, ताभ्याम. मग अशा प्रकारच्या या दोन गुणांच्या प्राधान्याने सत्वशुद्धी अविशुद्धीभ्याम तेच द्विविधे माया विद्येमते. त्यांना माया आणि अविद्या असं मानलं जातं क्रमाने. माया इति अविद्या इतिच्या मते सम्मते वेदांते इत्यर्थः. वेदांतामध्ये तिला माया आणि अविद्या मानलं जातं जेव्हा ती सत्व गुण प्रधान असते. शुद्ध सत्व गुण प्रधान माया, अशुद्ध सत्व गुण प्रधान अविद्या, असं वेदांतात म्हटलेलं आहे. बरोबर? खाली बघा आता. यदर्थम माया विद्ययोः भेदः उक्तः तदेदानीं दर्शयते. ज्याच्याकरिता हा मायेचा आणि अविद्येचा भेद आम्ही सांगितला ते कारण आता या ठिकाणी ग्रंथकार सांगतायत. बरोबर ना? जीव आणि ईश्वराची सिद्धी करायची, त्याकरिता माया आणि अविद्या असा भेद या ठिकाणी ग्रंथकाराने त्या प्रकृतीमध्ये केला. मूळ प्रकृती एकच, तीच माया झाली आणि तीच प्रकृती झाली, आपलं अविद्या झाली. बरोबर ना? श्रुती पण आहे एक अशीच. मायाच अविद्याच स्वयमेव भवती मायाभासेन जीवेशौ करोति. मायाच आभासाने काय करते? जीव आणि ईश्वर निर्माण करते आणि स्वतः तीच माया आणि अविद्या होते. कोण? मूल असणारी प्रकृती. बरोबर ना? मग तीच ईश्वर निर्माण करते. कशी? ते इथं सांगितलंय. मायाबिंब वशीकृत्य. मायाबिंब म्हणजे मायायाम प्रतिफलितः चिदात्मा ताम मायाम वशीकृत्य स्वाधीनीकृत्य वर्तमानः सर्वज्ञः सर्वज्ञत्वादि गुणकः ईश्वरः स्यात्. मायेमध्ये प्रतिफलित जे चैतन्य आहे, चिदात्मा आहे, चिदाभास आहे, तो त्या मायेला आपल्या ताब्यात घेऊन आपल्या अधीन करून राहतो. मग त्या चिदाभासाला सर्वज्ञ म्हणतात. बरोबर? सर्वज्ञ इत्यादी गुणांनी तो युक्त होतो. तो चिदाभास म्हणजे तो ईश्वर होतो. बरोबर ना? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र, नित्य, मुक्त, व्यापक असा तो होतो. कोण? ईश्वर. बरोबर ना? कारण त्याची उपाधी माया आणि ती माया शुद्ध सत्वगुण प्रधान आहे म्हणून असा ईश्वर वेदांतात मानलेला आहे, सांगितलं आहे. म्हटलं आता जीव कसा मग? तर जीव म्हणजे त्या जीवाला अविद्येचा उपाधी लागतो. कुणाचा उपाधी? अविद्येचा. अविद्या कशी आहे? मलिन सत्वगुण प्रधान. कशी अविद्या? मलिन सत्वगुण प्रधान. तिचा सत्वगुणच आहे पण कसा आहे? मलिन आहे. मलिन आहे म्हणजे अशुद्ध आहे. अशुद्ध आहे म्हणजे रजतम मिश्रित आहे असा सत्वगुण.
बरोबर. आणि अशा सत्वगुणाने युक्त असणारी जी प्रकृती तिला म्हणायचं अविद्या. आणि अशी अविद्या ज्याची उपाधी आहे त्याला म्हणायचं जीव. मग अशी मलिन सत्वगुण प्रधान अविद्या उपाधी असल्यामुळं जीव हा मात्र अल्पज्ञ अल्पशक्ती असा होतो. पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत ग्रंथकार. श्लोक नंबर 17. अविद्या वशगस्त्वन्यस् तद्वैचित्र्यादनेकधा सा कारणशरीरं स्यात् प्राज्ञस्तत्राभिमानवान्. अविद्या वशगस्त्वन्यस्तद्वैचित्र्यादनेकधा सा कारणशरीरं स्यात् प्राज्ञस्तत्राभिमानवान्. अविद्या वशगस्त्वन्यस् अविद्या वशगः तु अन्यः तद्वैचित्र्यात् अनेकधा सा कारणशरीरं स्यात् प्राज्ञः तत्र अभिमानवान्. अन्वय. अविद्या वशगः तु अन्यः तद्वैचित्र्यात् अनेकधा सा कारणशरीरं तत्र अभिमानवान् प्राज्ञः स्यात्. अविद्या वशगः म्हणजे अविद्येच्या अधीन गेलेला. तो अन्य असा मात्र कोण आहे? दुसरा आहे, अन्य आहे म्हणजे जीव. तद्वैचित्र्यात ती अविद्याच अनेक प्रकारची विचित्र असल्यामुळे अनेकधा तो जीव सुद्धा अनेक आहे. जीव कसे मानलेत वेदांतात? नाना. कारण प्रत्येकाची अविद्या कशी आहे? कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाची अविद्या आहे. बरोबर ना? मला जेवढं कळतं तेवढं तुम्हाला कळतं का? म्हणजे मला सर्वच कळतं असंही नाही. तुमच्यापेक्षा मी बरा, पण माझ्यापेक्षाही कोणीतरी बरंच आहे की नाही. असं कमी अधिक प्रमाणात ज्ञान अज्ञान सर्वांच्या ठिकाणीच आहे. याला म्हणायचं तद्वैचित्र्यात. समजतंय ना? कमी अधिक प्रमाणात ज्ञान अज्ञान सर्वाकडेच आहे. म्हणजेच काय? प्रत्येकाची अविद्या भिन्न भिन्न आहे. माझ्याकडे अज्ञान आहेच आहे, तुमच्याकडे आहेच आहे. थोडं कमी असेल, माझ्याकडं थोडं आणखी जास्त असेल. असं कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकाकडे अज्ञान अविद्या आहेच आहे. म्हणून प्रत्येक जीव वेगवेगळा मानला वेदांतामध्ये. आणि मग सा कारण शरीरम, त्या अविद्येलाच कारण शरीर म्हटलं जातं. समजतंय का? अविद्या म्हणजेच काय? कारण शरीर आहे. कारण शरीर स्थूल, तिला कारण शरीर का म्हणायचं? कारण बघा पुढे येणार आहे सगळं ते. कारण शरीर दोन शब्द आहेत. त्या अविद्येला नवीन शब्द आला इथं. काय? सा कारण शरीर. सा अविद्या कारण शरीरम स्यात्. तिला कारण शरीर पण वेदांतात म्हणतात. कुणाला? अविद्येला. का म्हणायचं? कारण कारण शरीर दोन शब्द आहेत. शरीर का म्हणायचं तिला? शीर्यते ते शरीर. ते शेवटी ब्रह्मज्ञानाने नष्ट होते म्हणून तिला शरीर म्हणायचं. बरं, शरीर शब्दाचा अर्थ होतो जे शीर्ण होतं, नष्ट होतं, जीर्ण होतं, त्याला काय म्हणतात? शरीर. मग त्या अविद्येला शरीर म्हटलं. का शरीर म्हटलं? कारण ते शीर्ण जीर्ण होते ब्रह्मज्ञानाने, म्हणून तिला शरीर म्हणा. आणि तिला कारण शरीर म्हणतात. म्हणजे कारण पण म्हटलं. कारण का म्हटलं? कारण ते स्थूल सूक्ष्म शरीराचं कारण आहे. या स्थूल देहाला आम्ही का आलो? आमच्यामध्ये मन वगैरे सूक्ष्म देह आहे की नाही? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, 17 तत्वाचं काय? सूक्ष्म शरीर. तर हे सूक्ष्म शरीर आमच्याकडं का आलं? त्याचं कारण ही अविद्या. बरोबर ना? आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे म्हणजे अविद्या आहे. म्हणून आम्ही स्थूल देहाला प्राप्त झालो, म्हणून आम्ही सूक्ष्म देहाला प्राप्त झालोय. बरोबर ना? म्हणजे ही अविद्या स्थूल सूक्ष्म देहाचं कारण आहे, म्हणून हिला कारण म्हणायचं. आणि शरीर म्हणायचं कारण ते शीर्णही होते पुन्हा ब्रह्मज्ञानाने, म्हणून तिला कारण शरीर असं नाव आहे. कुणाला? अविद्येला म्हणायचं. जीवाचं कारण शरीर म्हणजे कोण? अविद्या. बरोबर ना? हे स्थूल शरीर दिसतं ते अन्नमय. ह्याच्यामध्ये एक सूक्ष्म शरीर आहे, आता सांगितलं ते 17 तत्वांचं. आणि त्याच्या आतमध्ये एक शरीर, तिला म्हणायचं कारण शरीर. ते कारण शरीर नाम अविद्या. ही अविद्या म्हणजेच कारण शरीर असतं. समजलं का? तत्र अभिमानवान प्राज्ञः स्यात्. आणि अशा कारण शरीरामध्ये किंवा या अविद्येमध्ये अभिमान धारण करणारा जो जीव, त्या जीवाला प्राज्ञ असं नाव येतं. काय नाव येतं?
प्राज्ञ. कारण सुषुप्तीमध्ये ही अविद्या विशेष रूपाने असते, तशी जागृतीतही आहे, स्वप्नातही आहे, पण सुषुप्तीमध्ये काय विशेष रूपाने अज्ञान आहे त्या ठिकाणी. त्यामुळे त्या अविद्येचं, अज्ञानाचा अभिमान घेणारा त्याला काय म्हणायचं? प्राज्ञ. बरोबर ना? अभिमान धारण करतो म्हणजे मी अज्ञानी आहे, अहम अज्ञः म्हणतो की नाही, याचाही अभिमानच आहे त्याला. त्याच्यातला आम्हाला काही कळत नाही. कोणी काही विचारलं की त्याच्यातला आपल्याला काही कळत नाही, मी तसाही अभिमान मोठ्या अहंकाराने सांगतो. म्हणजे अज्ञानाचाही अभिमान असतो आपल्याला. इतकी जीवाची अधोगती झालेली आहे की अज्ञानाचाही अहंकार. ज्ञानाचा अहंकार ठीक आहे वा, आहे की नाही? मजहुनी ज्ञानी कोण आहे म्हणतो एखादा. विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे. ज्ञानाचा अभिमान अहंकार आहे, पण याला तर अज्ञानाचा अहंकार आहे. तो म्हणतो बरं आपल्याला काही कळत नाही, त्याच्यापेक्षा आम्ही शहाणे, आम्ही हुशार म्हणतो, आम्ही बरे असं म्हणतो. म्हणजे अज्ञानाचाही अहंकार आहे. हे आपलं हसत सांगितलं, पण खरा अर्थ असा आहे की त्याला जर विचारलं तुला ब्रह्म म्हणजे काही कळतं का, माहिती आहे का, तो म्हणतो अहम तस्मिन अज्ञः स्यात्, त्याच्याविषयी मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही. अहम अज्ञः, बरोबर ना? मी अज्ञानी. म्हणजे अज्ञानी म्हणताना तो मी लावतो की नाही, म्हणजे अहंकार आहे. अज्ञानाचाही अभिमान घेतो, बरोबर ना? म्हणजे अज्ञानाचा अभिमान धारण करणारा त्याला म्हणायचं प्राज्ञ जीव. प्रकर्षेन अज्ञः प्राज्ञः, बरोबर ना? प्रकर्षेन अज्ञः इथे प्राज्ञः. अज्ञानाचा अभिमान धारण करतो, अविद्येचा अभिमान धारण करतो, या कारण शरीराचा अभिमान धारण करतो, त्याला म्हणायचं प्राज्ञ नावाचा जीव. टीका बघा. अविद्यावशगः अविद्यायां प्रतिबिंबत्वेन स्थितः तत्परतंत्रः तो चिदात्मा अन्यः जीवः स्यात्. अविद्येच्या अधीन झालेला म्हणजे अविद्येमध्ये प्रतिबिंब रूपाने स्थित असलेला जो चिदाभास, तत्परतंत्र म्हणजे काय, त्या अविद्येच्या अधीन असलेला, परतंत्र झालेला असा जो चिदात्मा, अन्यः तो त्याला जीव असं म्हटलं जातं. सच तो जीव तद्वैचित्र्यात तस्याः अविद्यायाः उपाधिभूतायाः वैचित्र्यात विशुद्धी तारतम्यात अनेकधा अनेक प्रकारो देवतिर्यगादिभेदेन विविधो भवति इत्यर्थः. तो जो जीव आहे त्याची उपाधी आहे अविद्या, आणि अविद्या नावाची जी त्याची उपाधी आहे तीच विचित्र आहे, म्हणजे अनेक प्रकारची आहे. तिच्यामधली जी शुद्धी आहे ना ती कशी आहे, तरतम भावाने, अविशुद्धी तारतम्यात असं म्हटलं आहे. त्या अविद्येमध्ये अविशुद्धी आहे म्हणजे अशुद्धी आहे, म्हणजे मलिन सत्वगुण आहे तो अविद्येमधला, बरोबर ना? आणि तो जी त्याची जी मलिनता आहे ती सुद्धा कमी अधिक प्रमाणात आहे. आता बोललो त्याप्रमाणे कुणाच्या ठिकाणी जास्त अज्ञान आहे, कुणाच्या ठिकाणी कमी अज्ञान आहे. कमी अधिक अशा अज्ञानामध्ये तरतम भाव असल्यामुळे ती अविद्याच अनेक प्रकारची आहे, आणि त्यामुळे हा जीवसुद्धा अनेक प्रकारचा झाला. म्हणजे कसा, देव तिर्यक इत्यादी भेदेन. देव या भेदाने जीवच देव झालेत की नाही. इंद्र असला तरी कोण आहे तो, ब्रह्मदेव असला तरी कोण आहे तो, त्याला आपण देव म्हणतो, बरोबर ना? आपल्या सापेक्ष, जीवाच्या सापेक्ष आपण त्यांना देव म्हणतो, पण जो देवांचा देव आहे तो त्यांना जीव म्हणतो. त्याच्या सापेक्ष ते कोण आहेत, सगळे जीवच आहेत ना. ब्रह्मदेव असला तरी जीवच आहे, इंद्र असला तरी जीवच आहे खऱ्या अर्थाने, पण ते मोठे जीव आहेत, एवढंच आपल्यापेक्षा जरा मोठे आहेत. संसार आमचे गोलीबाबा म्हणायचे पाठामध्ये की बुवा त्यांचा बारदाना मोठा आहे असं म्हणायचे, म्हणून ते त्यांना आपण देव म्हणतो. पण असं काही नाही, ब्रह्मा विष्णू महेश यांचाही बारदाना मोठा आहे बुवा म्हणायचे. यांची कामं मोठे आहेत, जगताची उत्पत्ती करायची, स्थिती करायची, पालन संहार करायचा, मोठे मोठे काम आहेत. तेवढी आपल्याला मोठे मोठे कामं नाहीत, बरं आहे बुवा म्हणायचे. म्हणजे शुद्ध सत्वगुण जास्त ज्यांच्यामध्ये आहे ते देव झाले. काही पशु पक्षी असे झाले जीव, ते जीवच आहेत. आणि काही मनुष्य आहोत आपणही जीवच आहोत. मग हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जीवच आहेत की नाही. का बरं, प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या विषयी असणारं जे अज्ञान आहे ते कमी अधिक प्रमाणात आहे, बरोबर ना? ते जे अशुद्धी आहे सत्वगुणाचे ते कमी अधिक प्रमाणामध्ये आहे. देवामध्ये फार कमी आहे अशुद्धी, आपल्यामध्ये मीडियम आहे, आणि त्या पशुपक्ष्यांमध्ये आपल्यापेक्षा जास्त अज्ञान आहे, बरोबर ना? मग कमी अधिक अशा अज्ञानाच्या त्या तरतम भावामुळे हे जीव असे अनेक प्रकारचे झाले, बरोबर ना?
असा याचा अर्थ आहे. आता पुढे सांगतात यथा मुंजा देशिका एवं आत्मा युक्त्या समुद्धृतः शरीरत्रेतया धीरैः परं ब्रह्मैव जायते इति उत्तरत्र शरीरत्रेतया विवेचितस्य जीवस्य परब्रह्मत्वं वक्ष्यति. तत्र तानि कानि त्रीणि शरीराणि तत्तदुपाधिको जीवो वा जीवः किं रूपः भवति इति आकांक्षायां तत्सर्वं क्रमेण व्युत्पादयति. आता पुढे एक श्लोक येणार आहे, 42वा श्लोक आहे पुढे याच प्रकरणात. तो श्लोक दिला इथं अगोदर टीकाकारांनी. ते म्हणतायत की पुढं श्लोक येणार आहे यथा ज्याप्रमाणे मुंजा देशिका, मुंजा नावाचं गवत असतं एकदम नाजूक कोमल, बरोबर, आणि त्याच्या वरचे पापुद्रे असे आपण काढले त्या गवताच्या काडीचे वरचे पापुद्रे काढले की मध्ये एकदम नाजूक कोमल अशी एक काडी असते, बरोबर ना. त्याला येशिका म्हणतात. त्याला काय म्हटलं जातं? येशिका म्हणतात. अगदी नाजूक असतं ते, त्याला हाते लावला की तुटून जातं लगेच, बरोबर ना. म्हणजे ती मधली जी काडी आहे अगदी बारीक नाजूक कोमल, त्याला काढायचं असेल तर आपण वरचे पापुद्रे त्या गवताच्या अगोदर काय करतो? बाजूला करतो. याला म्हणायचं मुंजात ईशिका. मुंजा नावाच्या गवतापासून ती ईशिका नावाचं जे दर्भ आहे, छोटीशी काडी आहे, मधलं कोमल गवत आहे, ते ज्याप्रमाणे आपण काढतो त्याप्रमाणे एवं आत्मा, त्याप्रमाणे हा आत्मा युक्तीने म्हणजे पंचकोशाचं विवेचन या युक्तीने समुद्धृतः वेगळा केला जातो. कुणापासून? शरीरत्रितयात, या 3 देहाहून त्या आत्म्याला वेगळं केलं जातं. कोण करतं? धीरही, जे साधक आहेत, इंद्रियांना मनाला ताब्यात ठेवणारे असे धीर पुरुष ते या आत्म्याला असं वेगळं करतात. आणि मग परमब्रह्मैव जायते, असा जो वेगळा केलेला विवेचित आत्मा आहे तोच परब्रह्म होतो, ब्रह्मरूपाने आहे असं ज्ञान त्या साधकाला होत असतं. इति असं उत्तरत्र पुढे 42व्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. काय सांगणार आहेत? की शरीरत्रेतयाद विवेचितस्य जीवस्य परब्रह्मत्वं वक्ष्यति. या 3 देहाहून वेगळ्या केलेल्या जीवाला परब्रह्म रूपता प्राप्त होते, बरोबर ना. 3 देहाहून त्याला आधी वेगळं करावं आणि मग असा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान त्याला होत असतं, असं पुढं सांगणार आहेत. तर मग त्यामध्ये तानी कानी त्रीणी शरीराणी, ते 3 शरीरं कोणते आहेत की त्यांच्यापासून जीवाला वेगळं करायचं आहे, बरोबर ना. असा प्रश्न उत्पन्न होतो. तत्तत उपाधिको जीवो वाकः किम रूपः. या त्या प्रत्येक देहाच्या उपाधीनं युक्त असणारा तो जो जीव आहे त्याला कोणती नावं येतात? प्राज्ञ, तैजस, विश्व वगैरे ह्या जीवालाच नावं येतात. तर ती काय आहेत, काय येतात, कशा प्रकारची ती आहेत, अशी आकांक्षा पूर्व पक्षाला झालेली आहे. आणि मग तत्सर्वं क्रमेण व्युत्पादयति, हा सर्व विषय क्रमाक्रमाने ग्रंथकार आता सांगतायेत. सा कारण शरीरम स्यात् या शब्दाने. सा म्हणजे अविद्या, ती अविद्या कारण शरीरम स्थूल सूक्ष्म शरीरादी कारणभूतम प्रकृती अवस्था विशेषत्वात् कारणम उपचारात शीर्यते तत्वज्ञानात विनश्यति च इति शरीरम स्यात्. तत्र कारण शरीरे अभिमानवान तादात्म्याध्यस्येन अहम इति अभिमानवान जीवः प्राज्ञः. प्रज्ञा अविनाशी रूपा स्वरूपा अनुभव रूपा यस्य सह प्रज्ञः प्रज्ञः एव प्राज्ञः एतन्नामकः स्यात् इत्यर्थः. हा विषय मगाच तुम्हाला मी सांगितलेला आहे. काय? की या अविद्येलाच कारण शरीर म्हणतात, बरोबर. मग का म्हणायचं याला कारण शरीर? तर इथं टीकाकार स्वतः सांगतायत की अभी तो टीकाकार पीछे पड गए, कृष्णा महाराज आगे गए, है की नाही. अगोदरच सांगितला आहे हा विषय तुम्हाला. प्रकृती स्थूल सूक्ष्म शरीरादी कारणभूतम. स्थूल आणि सूक्ष्म हे जे 2 शरीर आहेत आपल्याकडे, याची ती कारण आहे, कारण स्वरूप आहे. कोण? अविद्या. प्रकृती अवस्था विशेषत्वात प्रकृती अवस्था विशेष आहे, ते कारण रूप आहे, बरोबर ना. म्हणून या 2 देहांचं कारण असल्यामुळे या अविद्येला कारण म्हटलं जातं. समजतंय ना? कारण असं म्हटलं जातं. औपचारिक रीतीनं म्हटलं जातं. उपचारात म्हणजे काय? उपचाराने. तसं तर सगळ्या जगाचं कारण कोण आहे? मूळ मायाच आहे, बरोबर ना. पण तरीसुद्धा इथल्या इथं या 2 देहाचं कारण कोण आहे? अविद्या, बरोबर ना. म्हणून या अविद्येला कारण असं म्हटलं जातं.
शिर्यते तत्वज्ञानात विनश्यती, आणि तत्वज्ञानाने या अविद्येचा नाश होतो, शीर्ण भिन्न होते, म्हणून तिला शरीर असं पण म्हटलं जातं. बरोबर ना? मग कारण शरीर म्हणायचं अविद्येला. स्थूल सूक्ष्म देहाचं कारण आहे म्हणून तिला कारण म्हणा, आणि ब्रह्मज्ञानाने नष्ट होते म्हणून तिला शरीर म्हणा. अशा प्रकारे अविद्येला कारण शरीर म्हणतात. समजतंय? तत्र कारण शरीरे, या कारण शरीरामध्ये अभिमानवान, अभिमान धारण करणारा. कसा अभिमान धारण करतो? तादात्म्याध्यासेन अहम इति अभिमानवान जीव. तादात्म्याध्यास करतो आणि पुन्हा मी म्हणतो. कोण मी? अहम आज्ञः असं म्हणतो. मग त्याला काय म्हटलं जातं? त्या जीवाला प्राज्ञ म्हटलं जातं. मी अज्ञानी असं म्हणतो ना, अज्ञोहम या रूपाने. प्राज्ञ शब्द का त्याला दिला? त्याचं कारण सांगतायत. प्राज्ञ नाम प्रज्ञा अविनाशी स्वरूपा अनुभवरूपा यस्य सह प्रज्ञ. जीवाच्या ठिकाणी एक प्रज्ञा आहे. बरोबर ना? प्रज्ञा, प्रज्ञा म्हणजे काय? बुद्धी, दृष्टी. बरोबर ना? बुद्धी, दृष्टी ज्याची कशी आहे? अविनाशी आहे, अनुभवरूपा आहे. कुणाची? ज्याची. त्याला म्हटलं जातं प्रज्ञ. बरोबर ना? त्याला काय म्हणायचं? प्रज्ञ. अर्थात महापुरुष जे असतात ना, त्यांना प्रज्ञ म्हटलं जातं. प्रज्ञ. का त्यांना प्रज्ञ म्हणायचं? प्रकर्षेन जानाति इति प्रज्ञ. त्यांनी आपल्या आत्मस्वरूपाला यथार्थ रूपाने जाणलेलं असतं. त्यांची ती जी दृष्टी असते जाणण्याची, ती अविनाशी आहे, अनुभवरूप आहे, म्हणून त्यांना प्रज्ञ म्हणायचं. बरोबर? आणि असे प्रज्ञ हा एव प्राज्ञ, स्वार्थामध्ये प्रत्यय होतो. प्रज्ञ हा एव प्राज्ञ. प्रज्ञच काय आहे? प्राज्ञ आहे. प्रज्ञच होत आहे मुळात हा जीव. बरोबर ना? डॉक्टर महाराज नेहमी सांगत असतात, बाबा काय? प्रज्ञ हा एव प्राज्ञ, म्हणजे हा जीव स्वरूपाने प्रज्ञच आहे, प्रकर्षेनं ज्ञानवान आहे, अनुभवरूप आहे, ज्ञानरूप आहे, प्रज्ञ आहे. पण काय झाला? त्या अविद्येचा, देहाचा, विषयांचा वगैरे अभिमान धारण करतो आणि प्राज्ञ बनतो, प्रअज्ञ बनतो. समजलं ना? प्रज्ञ होता पण प्रअज्ञ बनला. कशामुळं? अभिमान धारण केल्यामुळे. एतन्नामकः स्यात्, अशा नावाचा तो जीव होतो. जेव्हा तो अविद्येचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला प्राज्ञ असं नाव प्राप्त होतं त्या जीवाला. समजतंय का? प्रकृती, मूळ प्रकृती, प्रकृतीलाच माया अविद्या अशी नावं आली. बरोबर ना? शुद्धी अशुद्धीमुळं. पुन्हा ती अविद्या, त्या अविद्येलाच नाव आलं कारण शरीर. कसं कसं आलोय कळालं पाहिजे. मूळ प्रकृती होते, ती मलिन सत्व गुणप्रधान झाल्यामुळं अविद्या झाली. त्या अविद्येलाच एक नाव आलं पुन्हा कारण शरीर. आणि या कारण शरीराचा म्हणजे मी अज्ञानी आहे असा अभिमान धारण करणारा, असं बोलणारा जो जीव, त्याला नाव आलं प्राज्ञ. इथपर्यंत आपण आलोय. बाकीचा विषय उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.